कृष्णारी नर्मदे हर. तर आज आहे 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार. तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आहे 88वा दिवस आणि आम्ही निघालेलो आहोत देवला या ठिकाणावरून. आता सकाळचे 6:15 झालेले आहेत. तर निघालेलो आहोत देवला या ठिकाणावरून. तर 4 तारखेला आहे नर्मदा जयंती. तर मी काल पण सांगितलं होतं की ज्यांना कोणाला जलाभिषेक करायचा असेल तर माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला तुमच्या व्हॉट्सअपवरती नाव टाका, तुमच्या नावाचा जलाभिषेक केला जाईल. तर चला निघूयात. आज बघू काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. ज्या गावाला आम्हाला दुपारच्या भोजन प्रसादीसाठी जायचं आहे ते आहे 8 किलोमीटरवरती. अट्टू गावाचं नाव आहे, अट्टूट खास असं गावाचं नाव आहे. तर निघालेलो आहोत आम्ही. आता सकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहेत आणि जाणार आहोत अट्टूट खास या ठिकाणी 8 किलोमीटरवरती. तर इथे शेतामध्ये गहू आहे, त्या गव्हाला पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळीकडे कोहरा पडलेला आहे, धुकं पडलेली आहेत. तर लाईटली थंडी वाजते. तर मागची आठवण यायला लागली आहे, कारण की 2-2 वाजेपर्यंत धुकं होती खूप आणि थंडी चालायला छान वाटतं. म्हणजे आपल्याला थंडी नाही लागत, पण असं चालून चालून हीट तयार होते ना. बघा गव्हाची शेती, तिकडे कोहरा पडलेला आहे म्हणजे धुकं. खुटला या गावामध्ये. तर इथे चाय प्रसादीसाठी बोलवलेला आहे. तर चाललेला आहोत आम्ही चाय प्रसादीसाठी. ते बघा तो बांधलेला भुबू आहे ना, तो आम्हाला भुकतोय. आता परिक्रमेत एक सुद्धा कुत्र भुकत नाही, बांधल्यामुळे जास्त तो आगाव झालाय. बघा किती पळत आलेत, आग्रह करताय चाय प्रसादी घेण्यासाठी. तर इथे चाय प्रसादी घेत आहोत. बघा हे पण म्हणतात आम्ही चाय बनवतोय, त्या मैया आहेत त्या पण म्हणतात मी चाय बनवतोय. अवघडे. ते बाबाजी पण म्हणतात, त्यांचं हे घर आहे इथे, ते म्हणतात चाय प्रसादी इथेच घ्या, इथं बाकड्यावर बसा. तोपर्यंत इकडे यांनी चाय प्रसादी यांनी सांगितलं आम्ही चाय प्रसादी बनवून ठेवली, इथं थांबा. बघा आता इथंच थांबतोय चाय प्रसादीसाठी. तर तिथे चाय प्रसादी घेतली आणि निघालेलो आहोत पुढे. आम्ही आहोत खुटला या गावामध्ये. प्रत्येक गावाची नावं वेगवेगळी आहेत, काही हसण्यासारखी आहेत, काही आपण जे कधी विचार पण केला नव्हता अशी गावाची नावं आपल्याला ऐकायला भेटतात वेगवेगळी. तर चला, असं म्हणतात ना की एखाद्याला आपण म्हणतो तुम्हाला काय शिकवतो, आम्ही 12 गावचं पाणी पिलोय. आम्ही किती गावचं पाणी पिलोय काय माहिती, हजारो गावचं पाणी पिलं असं ना. मग आम्ही आता नर्मदा परिक्रमेत, कारण तर 1 किलोमीटरवरती गेलं की गाव आहे, अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर का बाबा. तर आता जवळजवळ 3-4 महिन्याची परिक्रमा आहे, तर किती गाव येऊन गेले असतील बघा. चला, हाशी मजा तर सुरूच राहते. तर पुन्हा पुढे आलो 100-200 मीटर. परत चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे. परत माताजी आमचे बाबाजी गेलेले आहेत चाय प्रसादीसाठी. सकाळचा सूर्योदय झालेला आहे. बकऱ्या येत आहेत बघा, चरण्यासाठी चाललेले आहेत. तर यांचं इथे घर आहे. बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारली. तर आत्ताच तिथे चाय प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. तर पुन्हा इकडे मागे बघा चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे परिक्रमावासियांना.
तर गेलेले आहेत बाबाजी, मैया गेलेले आहे बघा चाय प्रसादीसाठी. गाव आहे, गाव म्हटलं की थांबवत थांबवत जातं सगळेजण. बघा इथे बनत आहे चाय प्रसादी. बाबाजी बसलेले आहेत चाय प्रसादीसाठी. इथे चुलीवरती गरम गरम पाणी तापत आहे. झालेली आहे चाय प्रसादी घेऊन आणि निघालेले आहेत परिक्रमावासी पुढे. तर चला, आज सकाळपासून 4-5 चहा झालेले आहेत. आम्ही थांबत चाललेलो आहोत कारण की 8 किलोमीटर अंतरावरती दुपारची भोजन प्रसादी आहे. त्यानंतर 10 किलोमीटर नंतर हातिया बाबा येणार आहे. आणि परवा दिवशी आम्ही असं ओमकारेश्वरला, उद्याच पोहोचलो असतो ओमकारेश्वरला, कारण आम्हाला 3 तारखेला पोहोचायचं आहे. तर जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे, परिक्रमेची संकल्प पूर्ण होणार आहे. तर चला, नर्मदे हर. टोमॅटोची शेती बघा खूप सुंदर आहे. जास्त टोमॅटो आलेले आहेत, लांबपर्यंत शेती आहे. नर्मदा परिक्रमेत प्रत्येक पीक जास्त प्रमाणात आम्हाला बघायला भेटलेलं आहे. सिटीमध्ये असलं काही पीक भेटत नाही बघायला. आम्हाला तर पीकच बघायला भेटत नाही. मला तर फक्त मेथी आणि कोथिंबीर कळते, बाकी शेतातलं कोणतंच पीक कळत नाही. विचारावं लागतं प्रत्येक गोष्टीत. तर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि इथं बसत आहोत कारण की 5 किलोमीटरवरती ज्या ठिकाणी भोजन प्रसादीला जायचं आहे ते अंतर राहिलेलं आहे 5 किलोमीटर. आणि आत्ता वाजलेले आहेत 8. तर आम्ही 9-9:15 पर्यंत पोहोचू जर गेलं तर. त्यापेक्षा इथं बसून घेतोय. तर बघा परिक्रमावासी थांबताय तिथे. तर बसलेला आहोत या ठिकाणी. आमच्याकडे जो खाऊ होता तो खाऊ खाल्लेला आहे, थोडासा बालभोग केलेला आहे. बघा बालभोग करण्यासाठी परिक्रमावासी बसलेले आहेत. धुळ्याच्या मैयात बघा नर्मदे हर. इथे समोर शाळा आहे, शाळेच्या समोर बसलेले आहेत. पावरा बाबा बघा गुळ शेंगदाणे घेऊन आलेले आहेत. तर आता आमची बसून थोडीशी विश्रांती झालेली आहे आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालेलो आहोत पुढे. कमी दिवस राहिलेले आहेत, कमी म्हणण्यापेक्षा फक्त उद्याचाच दिवस राहिला आहे आम्हाला चालण्यासाठी. त्यानंतर मग वर्षभर चालणं होत नाही. पावरा बाबांनी बघा नवीन कपडे घातलेत आज. नर्मदे यार पावरा बाबा टॉवेल मध्ये बॅग गुंडाळतात बाबा. कडेने चाललो होतो तर इथे गावामध्ये बाबाजींनी आणि माताजींनी हाक मारली. तर चाय प्रसादीसाठी इथे आम्ही थांबलेलो आहोत. तर परिक्रमावासी बसलेले आहेत बघा, चाय प्रसादीचा आनंद घेत आहेत. आणि या बाबाजींनी सेवा दिलेली आहे चाय प्रसादीची. पूर्ण त्यांच्या घरातला हा परिसर आहे. रस्त्याने चाललो होतो. इथे काही घरं आहेत. तर इथे बघा एक बकरी बांधलेली आहे. त्या बकरीच्या शेपटीला बघा असा गोंडा आहे कलरचा. कलर केला बघा त्या शेपटीला. चला नर्मदे हर. वेगळं काय काहीतरी पाहायला भेटतंय नवीन. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा शेळी आहे तिकडे, तिला गोंडा कसा केलाय कलरचा. नर्मदे हर. परिक्रमावासी गेले तोपर्यंत पुढे. पुन्हा बसलेला आहोत विश्रांतीसाठी कारण की अटूट खास. पुन्हा बसलेला आहोत विश्रांतीसाठी कारण की अटूट खास हे फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर परिक्रमावासी बघा बसलेले आहेत कसे. पावरा बाबा पाय दुखायला लागले का आज? काय नाही.
काय नाही, पावरा बाबांनी आज नवीन कपडे घातलेत. चांगलं आहे. एवढे दिवस नवीन कपडे घातले नाही, पावरा बाबांनी आज नवीन कपडे घातले. नर्मदे हर मैया. नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे. थोडा वेळ विश्रांती करणार आणि परत निघणार आहोत पुढे. तर आम्ही आलेलो आहोत आटूट खास या गावामध्ये. तर ज्या ठिकाणी आम्हाला दुपारची भोजन प्रसादी करायची होती ते गाव आलेलं आहे. तर मी काल सर्वांना नंबर दिला होता, तर सगळ्यांची खूप छान असे रिस्पॉन्स येत आहे. सगळेजण कॉल करतायत, छान सगळे आशीर्वाद देत आहेत. तर छान वाटतंय की परिक्रमा सफल झाल्याचं एक पुण्य भेटते, चांगलं वाटतं जरा. चला आता आश्रमात जाऊयात, तिथे भोजन प्रसादी करून पुढे निघूयात. तर आम्ही ज्या आश्रमामध्ये चाललेलो आहोत ते आश्रम आहे रोडपासून 100 ते 200 मीटर आतमध्ये. तर बघा तिथे झेंडे दिसत आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत. समोर इकडे आहेत बाबळीचे झाड, येड्या बाबळी सगळ्या. परिक्रमावासी बघा, रोड पासून फक्त 200 मीटर अंतरमध्ये आश्रम आहे. मागच्या वर्षी काही येणं झालं नव्हतं इथे, कारण रोडनेच आम्ही गेलो होतो पुढे. इथे थोडा वेळ विश्रांती करू, भजन प्रसादी करू आणि परत पुढे निघूयात. तर हे आश्रम आहे श्री हरिहर शक्ती मठ आटूट खास. तर छान आहे आश्रम. तर चला जाऊयात. इकडे समोर आहे कावेरी नदी, कावेरी मैया आहे तिकडे. तर चला चाललोय आश्रमामध्ये. तर आम्ही चाललेलो आहोत आश्रमामध्ये. खूप छान असा आश्रमाच्या बाहेरचा परिसर आहे. तर वरती जायचं आहे. परिक्रमावासी चाललेले आहेत वरती. तर चाललेलो आहोत आम्ही वरती. तर वरती आहे, थोडंसं पायऱ्या चढून जावं लागतंय. तर आश्रमात आम्ही आलेलो आहोत. आम्ही आश्रमात आलो आणि आल्यानंतर जवळजवळ 1 ते 2 वाजेपर्यंत आम्ही आराम केला. आता वाजलेले आहेत 2. तर आता भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. परिक्रमावासी खूप जास्त असल्या कारणाने आणि एकटंच मैया आहेत, तर ज्यांनी भोजन प्रसादी बनवली. तर परिक्रमावासी माझ्या मागे जे बसलेले आहेत तर बसत आहेत. तर चला करूयात भोजन प्रसादी आणि निघूयात पुढे हात्या बाबा या ठिकाणी. तर बघा परिक्रमावासी बसतायत भोजन प्रसादीसाठी. तिकडे चालू आहे स्टॅम्प घेणं आणि जी वही आहे त्याच्यात परिक्रमावासियांची सर्व नावं, गावाचं नाव, मोबाईल नंबर, सर्व पत्ता लिहिला जातो. त्याचं कारण असं काय की पुढे काय झालं जेणेकरून तर कुठल्या आश्रमामध्ये परिक्रमावासी थांबले होते ते आपल्याला घेता येईल. बघा भोजन प्रसादी सुरू झालेली आहे आता. आणि आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे बटाट्याची भाजी आणि तिक्कड म्हणजे जाड चपाती असते हातावर थापलेली. बावरा बाबा बघा, धुळेवाल्या आजी बघा, नर्मदा मैया. दुपारचे 2 वाजलेले आहेत. परिक्रमावासी वैतागलेत आता चालून. थकून आल्यानंतर कपडे धुवून टाकलेत बघा.
सगळ्यांनी बॅगा कशा ठेवलेत. भोजन प्रसादीसाठी चला. तर चला, भोजन प्रसादी झालेली आहे आणि आम्ही प्रस्थान केलेलं आहे आश्रमामधून पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी. तर मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि एक तिखट खाल्ला. एक नाही गेला बरं का, पण अर्धा पाऊण तरी तिखट खाल्लेला आहे, कारण खूप झाडा असतो तो. चुरून खाल्लेला आहे. ऊन पण खूप जास्त झालेलं आहे. आता 2:30-3 झालेले आहे. इथून पुढे 9 किलोमीटरवरती जायचं आहे. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय काय, कारण 11-12 वाजता निघला असतो, 12 वाजता तर पोहोचलो असतो 9 किलोमीटर. तर चला जाऊयात. 4 ते 5 किलोमीटर अंतर चालून आलेलं आहोत आणि अंतर चालून आल्यानंतर एक ढाबा होता. त्या ढाब्याच्या तिथे आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहोत. थंडगार हवेला मस्तपैकी परिक्रमावरती बघा सगळे विश्रांतीला बसलेले आहेत. पाणी पिला तर रांजणामधलं थंड. आता 5-10 मिनिटं विश्रांती करून परत पुढे जाणार आहोत. ते बघा इथं रांजण होता, थंड पाण्याने भरलेलं आहे. पाणी पिलं. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत. गप्पा चालू आहेत. कोण कुठले. आता कोणती वारी? आता चैत्री आषाढ. आज खूप जास्त चाललेला होता आम्ही, म्हणजे आज 20-25 किलोमीटर झालेला आहे. 4-5 दिवसाच्या जर अंदाजाने काढलं तर 4-5 दिवस झाले कसं आम्ही चालायचो. 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर. आज जवळजवळ 26-27 किलोमीटर झालेलं आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये बघा माझा मोबाईल नंबर वगैरे पाठवला होता. तर इतके चांगले मला रिस्पॉन्स येत आहे सर्वांचे. एवढा आशीर्वाद आणि एवढं पुण्य लागतंय मला, मी शब्दात नाही वर्णन करू शकत. अहो कुठून फोन करताय सगळेजण. जेवढे माझी यूट्यूब फॅमिली असेल, नर्मदा मैयाचे जेवढे भक्त असतील, खूप लांब फोन करतायत. सकाळपासून जवळ मी खोटं सांगत नाही. आता वाजलेले आहे 5:30-5:45. मला जवळजवळ 10 वाजल्यापासून 9:30-10 वाजल्यापासून फोन येत आहेत. 1,500 मला कॉल आले असतील. 1,500. कारण की एक कॉल चालू असला ना 1 मिनिटासाठी तर 3-4 कॉल वेटिंगला येतात. म्हणजे इतकं छान वाटतंय ना. म्हणजे तुम्ही सगळं एवढं बघताय, कौतुक करताय, इतकं भारी होतंय मला. म्हणजे काय शब्दात नाही सांगू शकत मी. कोल्हापूर असेल, सातारा, सांगली, अहमदनगर, इकडे नाशिक, धुळे, जालना, संभाजीनगर, पुणे, डोंबिवली, मुंबई, पनवेल, पुण्यातले बरेच म्हणजे जिल्ह्यातले बरेच, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले, परत इकडं सोलापूर, कोल्हापूर, करमाळा. इतकं छान वाटतं ना. मी म्हणते अरे की एकदम मी साधी सिंपल मुलगी आहे आणि माझं कसं साधं सरळ असतं बोलणं. आता मला अतिशुद्ध पण बोलता येईल किंवा जरा वेगळ्या पद्धतीने पण बोलता येईल, पण मी एकदम साध्या पद्धतीने सर्वांशी बोलतेय. सर्वांशी म्हणण्यापेक्षा यूट्यूबमध्ये पण जे दररोजचे व्लॉग टाकते त्याच्यामध्ये पण माझं एकदम साधं सिंपल बोलणं, राहणीमान सगळं एकदम साधं सिंपल आहे. म्हणजे सर्वांना आवडेल असंच. कारण की कसं म्हणतात ना, साधं सिंपलच उठून दिसतं. मी कुठल्याही प्रकारे कोणत्या गोष्टीत लाजत नाही. थंडी वाजली तर कानाला बांधते, अगदी एकदम वयस्कर बायका बांधतात त्याप्रमाणे. मला इतकं डोळे भारावून गेले ना. अरे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मला माझ्यावरती प्रेम करतोय. म्हणजे वाटत नव्हतं की आता एवढे लोक बघतायत, रोजचे लाखोनी हजारोनी लोक बघतायत आणि त्यातली त्यात तुम्ही एवढं प्रेम देताय ना, मला एवढे आशीर्वाद देताय ना, तर मला वाटतच नाही की ती माझी परिक्रमा झाली आहे. सर्वांचं एकच आहे फोनवरती सांगणं, ताई आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघतो, व्हिडिओ बघून आनंद वाटतो आणि तुमच्यासोबत आमची मानस परिक्रमा होतीये. तर मला असं वाटतंय की परिक्रमा माझी नाही होते, परिक्रमा तुमची होती. खरं तर मी फक्त एक
दाखवण्याचं कार्य करते. मला तर नाही वाटत यावर्षी माझी परिक्रमा झाली असेल. तुम्हा सर्वांची, जे कोणी बघत असतील सर्वांची माझ्यासोबत परिक्रमा झालेली आहे. आणि नर्मदा मैयाकडे मी एकच साकडं घालेल की ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे, मनापासून साकडं घालते की त्यांची नक्की मी मैयाला एवढी म्हणजे कडकडून हाक मारते की सर्वांची परिक्रमा पूर्ण हो, एवढीच मी मैयाकडे विनंती करते. खूप छान वाटतंय, सगळ्यांचे फोन येतात, एवढे छान रिस्पॉन्स येतात ना. अगदी मी असं भारावून गेले की अरे बापरे, की इतकी लोक प्रेम, कुठून कुठून महाराष्ट्रातून, अगदी वर्धा, नागपूर, कुठून कुठून लोक म्हणजे एवढं हे करतात. तर छान वाटतंय. चला आता 5:30 पावणे 6 झालेले आहेत. अजून आश्रम आलेलं नाही आहे, तर चाललोय. खूप गरम होतंय. झालं मागून परिक्रमावासी बघा कसे हळूहळू येत आहेत, थकलेत सगळे, सुकून गेलेत अगदी. पण आता कसं उद्याचे दिवस चालायचे 15-16 किलोमीटर, मग परत कोणी म्हणणार नाही आम्हाला की एवढं चाला तेवढं चाला, कोणीच म्हणणार नाही. आणि उद्या दुपारी ठीक 3 वाजता म्हणजे 2/2/2025 रविवारी ठीक 3 वाजता मी लाईव्ह येणार आहे. सर्वांनी लाईव्ह या. आणि त्यावेळेस मी, आणि ज्यांनी कोणी माझा नंबर घेतला असेल, कोणी संपर्क केला असेल, तर नर्मदा मैयाचा आपण कसं प्रत्येक देवांचे अभिषेक करतो, पांडुरंगाचा असेल, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचा, स्वामी समर्थांचा अभिषेक असेल, प्रत्येक देवाचा आपण अभिषेक करतो, तसं नर्मदा मैयाचा मी 4 फेब्रुवारीला जलाभिषेक करणार आहे. त्याचं कारण असं आहे की खूप मोठा मुहूर्त आहे. पंडितजींना वगैरे विचारलं तर त्यांनी सांगितलं खूप शुभ मुहूर्त आहे, मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण होतील. तर मी 4 तारखेला जलाभिषेक करणार आहे. ज्यांना कोणाला अभिषेक करायचा असेल, ज्यांनी कोणी माझा नंबर घेतला असेल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअपला तुमचे मला नावं पाठवा. त्या नावाप्रमाणे तुमचा मनापासून मी अभिषेक करेल. मला खूप आनंद वाटेल, कारण तुमच्या नावाचा अभिषेक करणं म्हणजे ही एक सेवा आहे. तर मला त्या सेवेचं पुण्य लागू द्या. एवढं सगळ्यांचं प्रेम, खरंच आज माझं मन दाटून आलं, भरून आलं की एवढं महाराष्ट्र पूर्ण सपोर्ट करतोय. बघा, नर्मदा पायी परिक्रमा आम्ही 4000 किलोमीटरची पूर्ण केलेली आहे. त्यापैकी फक्त आणि फक्त 15 किलोमीटर बाकी आहे. तर समोर जे हे आश्रम आलेलं आहे ते आहे हातिया बाबा आश्रम. नर्मदा पायी परिक्रमेतलं हे सगळ्यात शेवटचा आश्रम आहे. म्हणजे तसे पुढं आश्रम आहेत, पण परिक्रमावासियांच्या मानाने हे सगळ्यात शेवटचा आश्रम आहे. याचं कारण असं आहे की परिक्रमावासी इथे आले की दुसऱ्या दिवशी थेट सकाळी ओंकारेश्वर गाठतात. मला तर विश्वासच बसत नाहीये की आम्ही इथं पोचले हातिया बाबाला. म्हणजे कल्पना पण नाही करू शकत की अरे एवढं लवकर आलो आम्ही ओंकारेश्वरला. तर आई कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. कधी कधी वाटतं नको यायला या हातिया बाबा आश्रम. वाटतं आनंद, आनंद वाटतो का? माझा आनंदी आनंद झाला माझ्या जीवाला. आज पैसा दिन होय, आज सोने वैसा दिन होय. बघा बुबू, आम्हाला भुकायला लागले भाऊ. आलेलं आहे हे हातिया बाबा आश्रम. तर रस्त्याच्याच कडेला ओंकारेश्वर पासून एक 15 किलोमीटर मागे हे श्री सिद्धिविनायक हातिया बाबा यांचं हे आश्रम आहे. तर शेवटच्या मुक्कामाचं हे गाव आहे, आमच्या शेवटच्या मुक्कामाचा आश्रम आहे. मागच्या वर्षी आम्ही तिकडे आसन लावलं होतं मंदिरामध्ये. तर आलेलो आहोत आम्ही आश्रमामध्ये. खूप छान वाटले. इकडे आहे गणपती बाप्पांचं मंदिर, नर्मदे हर. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. मागच्या वर्षी आम्ही इथे बसूनच भोजन प्रसादी केली होती खाली. पिछले साल यहाँ बैठ के भोजन प्रसादी की थी. हाँ इधर ही. आपने डबल से परिक्रमा करी? तीसरी बार है. तीसरी बार? हाँ. कहाँ के रहने वाले आप? पुणे महाराष्ट्र. ऐसा? बहुत अच्छी बात. नर्मदे हर. तर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर मैया.
संपूर्ण आश्रमाच्या आतील परिसर आहे. आता जायचं, आसन लावायचं, बॅगा टाकायच्या, थोडासा अंग टाकायचं, त्याच्यानंतर तोंडात पाय धुवायचे, आरती घ्यायची, खायचं आणि झोपायचं, सकाळी निघायचं. हेच आहे का हो बाबा? बघा आमचे बाबा किती सुकून गेले चालून चालून. पावरा बाबाने आज दिवसभर काय ती टोपी आलेला होता आश्रमात. नर्मदे हर. आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि आल्यानंतर थोडी 5-10 मिनटं विश्रांती केली, कारण आज खूप थकलेलो आहोत. शेवटचं आज मुक्कामाचं आश्रम आहे हे. तर आसन वगैरे लावलेलं आहे, तर सगळ्यांची आता आरती चालू आहे. तर चला मी तुम्हाला आरती दाखवते, सगळेजण कसे घेतात ते, कारण आजच्या दिवशी बघायला भेटलो, परत नाही बघायला भेटणार. बघा सगळ्या परिक्रमावासियांनी आसन टाकलेलं आहे आणि सर्वांची आरती चालू आहे. आश्रमात आल्यानंतर नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ आरती घ्यावी लागते. आरती पण झालेली आहे आणि मी मस्त अशी निवांत बसलेली आहे बाहेर. आज खरंच खूप दमलेले आहे. 20-25 किलोमीटर अंतर चालून झालेलं आहे आणि जवळजवळ 3-4 दिवसानंतर आम्ही खूप जास्त चाललो आहे ना, दमल्यासारखं झालं आहे. आणि आज शेवटच्या मुक्कामाचा आश्रम आहे, तर थोडंसं वाईट वाटते, रडायला पण आलेलं आहे. आणि मी तर बसलेले आता निवांत. तर जे कोणी भाविक भक्त आहे, तर मी काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आज पण सांगितलं की ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करायची आहे, म्हणजे नर्मदा परिक्रमा करते आणि ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमा करायची आहे अशांची इच्छा आहे पण करता येत नाही, तर नर्मदा जयंती 4 तारखेला आहे, तर त्या दिवशी मी जलाभिषेक करणार आहे. तर ज्यांना कोणाला जलाभिषेक करायचे तर त्यांनी मला व्हॉट्सअपला नावं पाठवलेली आहेत आणि तुम्हालाही जर जलाभिषेक करायचं असेल तर नावं पाठवा. तर बघा मी एकेकाची नावं लिहून घेतलेली आहेत, कुठं राहतात काय, कारण ब्राह्मणांच्या हातात ही वही देऊन टाकणार किंवा मी त्यांना नामोच्चार करायला सांगणार. भरपूर नावं आलेली आहेत. जर तुम्हाला कोणाला करायचं असेल तर खूप छान मुहूर्त आहे. जलाभिषेक तुमची मन्नत पूर्ण होईल आणि मला पण तुमची सेवा करण्याचं पुण्य लागेल. तर ठीक आहे, चला आता थोडंसं आराम करते, कारण माझ्या चेहऱ्यावरून समजत असेल खूप दमली आज. वाईट वाटते थोडी. एकांतात जाऊन रडले होते मी, कारण शेवटच्या आश्रम आहे आज. भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि सगळे परिक्रमावासी बघा किती घाईघाईने निघालेले आहेत. कोणी झोपेतून उठलेलं आहे, कोणी ताट घेत आहे. ते बघा इकडे पंगत धरायची आहे ना, त्याच्यामुळं घाईघाई चाललेली आहे. हे बघ ब्लँकेट असेच पडलेले आहेत. ताट काढून ठेवलेत. चला जाऊया भोजन प्रसादीसाठी. मी आलेला आहे भोजन प्रसादीसाठी आणि बसलेले आहेत ते पंगत. तर बघा गणेश महाराजांना ओळखत असतील तर ते पण यूट्यूबवर आहेत, त्यांचे पण नर्मदा परिक्रमेचे खूप व्हिडिओ तुम्ही बघत असाल. तर नर्मदे हर. तर आम्ही बसलेलो आहोत भोजन प्रसादीसाठी. परिक्रमावासी एक बसायला लागलेले आहेत. मैयाने इथे चुलीवरती बनवलेले आहेत तिखट, मैया म्हणतात काय, चुलीवरती बघा तिखट बनवलेले आहेत. तर परिक्रमावासी बसलेले आहेत भोजन प्रसादीसाठी आणि मस्त असं भोजनासोबत भजनही सुरू आहे. आता भोजन प्रसादी करून आले आणि आम्ही भोजन प्रसादी करत असताना हा बुबू आमच्याकडे बघत होता. तर मी या बुबूला आता टाकलेला आहे बिस्किट. तर बघा किती आनंदानं खातोय. कुत्ते का फोटो खींच लिया. हा फोटो खिच रे या. तर मी घरी जरी असले ना तरी माझ्या बॅगेत सांगू का जवळजवळ मी 10 ते 12 बिस्किटचे पुढे ठेवत असते, कारण मी प्राणीप्रेमी खूप आहे आणि कुत्र्यांना मला असं जीव लावायला आवडतं.
बुबू आता बिस्किट खात आहे. मी कुठेही कॉलेजला जाऊ, कुठेही जाऊ, माझ्या बॅगमध्ये 10 ते 12 पार्लेजीचे बिस्किटचे पुडे असतात. मला छान वाटतं त्यांना खाऊ घातलं की, कुठलेही असू कुत्रे त्यांना खाऊ घालते. आणि मी जर मोठी झाले ना तर माझं एकच स्वप्न आहे की मी मोठंसं जे म्हणजे पेट्स असतात की त्यांना दुखापत वगैरे जखमी झाली तर एक मोठं मला हाऊस ओपन करायचे की जेणेकरून मी कुत्र्यांची किंवा मांजरांची जे जखमी प्राणी आहेत त्यांच्यावरती तरी निदान मी उपचार करेल. असं एवढंच माझं स्वप्न आहे, बाकी काय नाही. तेवढाच आशीर्वाद लागेल मला. बुबू मस्तपैकी बुबूचं बिस्किट खाणं सुरू आहे बघा. माझ्याकडे एकच बिस्किटचा पुडा होता आणि मी दुसरा बिस्किटचा पुडा सातपुते बाबांकडून घेतलेला आहे. आता माझ्याकडे दुसरं काहीच नाही बुबू टाकायला, कारण की जिथं कुत्र दिसेल मी त्या ठिकाणावरून किती माझ्याकडे बिस्किटचे पुडे असू द्या मी तेवढे कुत्र्यांना टाकत असते. चला भोजन प्रसादी झालेली आहे. बुबूला पण मी बिस्किट दिलं आणि आता वेळ आहे झोपण्याची. तर आता वाजलेले आहेत 8:30 पावणे 9. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला की जवळजवळ आज 88-89 दिवस झालेले आहेत. सगळेजण मला संपर्क करण्यासाठी म्हणजे आतुरतेने वाट बघत होते की कसा संपर्क करता येईल, संपर्क कसा करता येईल. पण मी काल माझा व्हॉट्सअप म्हणजे जो नंबर आहे तो तुम्हाला दिलेला आहे. तर बऱ्याच जिल्ह्यातून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून आज मला कॉल आलेले आहेत. तर आज माझं दिवसभर म्हणजे कॉलवरच बोलणं चालू होतं. नामचिंतनाला वेळ पण नाही भेटला, पण तुमचे सर्वांचे एवढे मला आशीर्वाद येत होते, एवढं छान बोलणं येत होतं सर्वांचं, सगळ्यांचं प्रेम भेटत होतं ना, ते नामचिंतनापेक्षाही श्रेष्ठ ठरलं. आज वावगं म्हणणार नाही, म्हणजे ठरलं असं वावगं म्हणायला काय होणार नाही. तर जवळजवळ जालना, बुलढाणा, धुळे, अमरावती, अकोला, नागपूर, सातारा, सांगली, इकडे मुंबई, ठाणे, पनवेल, कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, सांगोला, सगळ्या जिल्ह्यातून सर्वांनी फोन केल्याने एवढं सगळे जण प्रेम देत होते की सगळेजण म्हणायचे की तुमच्या परिक्रमाचे व्हिडिओ बघतोय, आम्हाला आनंद वाटतो, तुमच्यासोबत परत परिक्रमा करावीशी वाटते. काही तर एक म्हणजे माझा आवाज ऐकूनच काहींना पर इतकं रडायला आलं ना, अक्षरशः इतकं प्रेम करताय ना तुम्ही, छान वाटतंय. म्हणजे अशी तर माझ्या मनात इच्छा नव्हती की परिक्रमा करायला येण्याची, पण पुढच्या वर्षी मी मात्र तुमचं एवढं प्रेम आणि एवढा सपोर्ट बघून मी नक्की मात्र परिक्रमेला येणार आहे. तर सर्वांनी खूप मला असं प्रेम दिलं, अजून प्रेम देत राहा. मी माझे घरचे पण ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझ्याशी असेच जोडून राहा. मी माझं साध्या आणि मनमोकळेप्रमाणे व्हिडिओ टाकत राहते, कारण की मी साधी सिंपल मुलगी आहे. मी सगळे फॅशन करू शकते, सगळं करू शकते, पण कसं साधं सिंपलच उठून दिसतं. मी पण सिटीतच राहते, पण कसं म्हणतात साधं सिंपल उठून दिसतं. तर चला आता झोपण्याची विश्रांती झालेली आहे. आणि मी पुन्हा सांगेल की ज्यांना कोणाला 4 फेब्रुवारीला नर्मदा मैयाची जयंती आहे, तर आज बऱ्याच लोकांनी मला त्यांचे व्हॉट्सअपला त्यांचे नाव पाठवलेले आहेत आणि अभिषेक करायचा आहे. तर तुम्हालाही अजून कोणी जर पाठवायची बाकी असतील तर 4 फेब्रुवारीला नर्मदा मैयाची जयंती आहे, शुभ मुहूर्त आहे. तर जसं की आपण ज्ञानेश्वर माऊलींचा अभिषेक करतो, विठ्ठलाचा अभिषेक करतो, स्वामी समर्थांचा अभिषेक करतो, तसाच नर्मदा मैयाचा जलाभिषेक करणार आहे. तर ज्यांना कोणाला जलाभिषेक करायचा असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला जो माझा नंबर असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते माझा नंबर 9804 39 0 नाही चुकले मी काहीतरी, मला पण माझा नंबर पाठ नाही, 9834 04 39 नाही, जाऊ दे ते नंबरच जाऊ दे. तुम्ही माझा नंबर मी वरती टाकेल, त्या ठिकाणावरून तुम्ही माझा नंबर घ्या आणि मला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना कोणाला जलाभिषेक करायचा असेल त्यांनी माझ्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपला तुमचं नाव टाका आणि सांगा की मला जलाभिषेक करायचा आहे. कारण मी कोणाचंही काही 1 रुपया घेणार नाही. हां, काही जणांनी दिलेत मला, त्यांच्या स्वइच्छेनुसार काहींनी दिलेले आहे. तर पंडितजींकडून मी जलाभिषेक करणार आहे आणि तुमच्या नावाचा तिथे उच्चार होणार आहे. तर मला तरी तेवढं सेवा करण्याचं हे म्हणजे
सेवा करण्यासाठी, तरी मला थोडंसं पुण्य घडू द्यात. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर. आमच्या माताजी बघा.